स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कौटुंबिक घाटात अवैध दारूची तस्करी करणारे वाहन ताब्यात घेत 28,55,440 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. 11 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली. दमण दीव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली अवैध दारू ही एका आयशरमधून नाशिककडे येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनात पथक क्रमांक 4चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, कैलास बागुल, किरण आहेर, श्रीराम वारुंगसे यांना याबाबत माहिती देऊन पेठकडे खासगी वाहनाने या छाप्यासाठी सर्व साधन सामग्री घेऊन रवाना झाले. नाशिक पेठ मार्गे कौटुंबिक घाटाच्या सुरुवातीला येऊन थांबले असता पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांना पंचनाम्यातील 2 पंचांसमक्ष घटनास्थळी बोलावून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. यामधील आयशर चालक दीपक संजय काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पथकाने आयशर ट्रकमध्ये छापा टाकत ताडपत्रीच्या खाली लपवून ठेवलेले दारूचे बॉक्स ताब्यात घेतले. यामध्ये एकूण 28,55,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पेठ पोलीस स्टेशन येथे हजर करत गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी संतोष खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण.